नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 14 एप्रिल 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीजमधील काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील ब्रिटनच्या पहिल्या महिला उच्चायुक्त कोण बनल्या आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे लिंडी कॅमेरून। तर एप्रिल 2024 मध्ये ब्रिटनच्या लिंडी कॅमेरून यांची भारतातील यूकेची पहिली महिला उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। त्या यूकेच्या नॅशनल सायबर सिक्युरिटी सेंटरच्या माजी सीईओ आहेत। यापूर्वी त्यांनी इराक आणि अफगाणिस्तान सारख्या संघर्षमय भागातही काम केले आहे। त्यांनी एलेक्स एलिस-एमजीची जागा घेतली आहे। बघा, भारतातील ब्रिटनच्या पहिल्या महिला उच्चायुक्त बनल्या आहेत लिंडी कॅमेरून या। नेक्स्ट आहे, विद्यापीठ अनुदान आयोगाचे सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे उत्तर आहे सच्चिदानंद मोहंती। एप्रिल 2024 मध्ये विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच यूजीसीचे सदस्य म्हणून सच्चिदानंद मोहंती यांची नियुक्ती करण्यात आली आहे। ते सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ ओडिसाचे माजी कुलगुरू आहेत। त्यांची तात्काळ प्रभावाने 3 वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे। त्यांनी हैदराबाद विद्यापीठाच्या इंग्रजी विभागाचे माजी प्राध्यापक आणि प्रमुख म्हणूनही काम केले आहे। ते युनेस्कोच्या भारताच्या शिक्षण आयोगाचे सदस्य आणि ओरोविल फाउंडेशनचे गव्हर्निंग बोर्ड सदस्यही राहिलेले आहेत। नेक्स्ट आहे, जल जीवन मिशन अंतर्गत घरांना नळाने पाणी पुरवणारा पहिला जिल्हा कोणता ठरला आहे? तर याचे उत्तर आहे नीलगिरी, तमिळनाडू, म्हणजे तमिळनाडू राज्यातील नीलगिरी हा जिल्हा। एप्रिल 2024 मध्ये जल जीवन अभियानांतर्गत केंद्र सरकारने घरांना नळाने पाणी पुरवठा करण्याबाबत देशातील 299 जिल्ह्यांची क्रमवारी जाहीर केली आहे। जल जीवन मिशन अंतर्गत घरांना नळाने पाणी पुरवणारा पहिला जिल्हा तमिळनाडूमधील नीलगिरी जिल्हा ठरला आहे। तर उत्तर प्रदेशमधील महोबा जनपद दुसऱ्या क्रमांकाचा ठरला आहे। जल जीवन मिशनमध्ये पहिल्या 10 जिल्ह्यांमध्ये तमिळनाडूमधील 3 आणि उत्तर प्रदेशमधील 7 जिल्ह्यांचा समावेश आहे। ही क्रमवारी मार्च महिन्यात झालेल्या प्रगतीवर आधारित आहे। जल जीवन मिशन 2019 मध्ये सुरू करण्यात आले। ते जलशक्ती मंत्रालयाच्या अंतर्गत येते। हे अभियान ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही स्तरांवर राबवण्यात येत आहे। याचे उद्दिष्ट आहे घरांमध्ये शुद्ध पाणी पुरवठा करणे। नेक्स्ट आहे, अलीकडेच कोणाच्या नेत्र रुग्णालयाने सर्वोत्कृष्ट वैज्ञानिक पोस्टर पुरस्कार 2024 जिंकला आहे? तर याचे उत्तर आहे डॉक्टर अग्रवाल। एप्रिल 2024 मध्ये डॉक्टर अग्रवाल यांच्या नेत्र रुग्णालयाने सर्वोत्कृष्ट वैज्ञानिक पोस्टर पुरस्कार 2024 जिंकला आहे। अमेरिकन सोसायटी फॉर कॅटरेक्ट अँड रिफ्रॅक्टिव्ह सर्जरीच्या 2024च्या वार्षिक बैठकीत डॉक्टर अग्रवाल यांच्या नेत्र रुग्णालयाच्या संशोधन पथकाला प्रतिष्ठित बेस्ट सायंटिफिक पोस्टर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे। पुरस्कार प्राप्त अभ्यासामध्ये क्रॉस लिंकिंग शस्त्रक्रियेनंतर स्थिर केरेटोकोनस रुग्णांमध्ये सर्वोत्तम दुरुस्त दृष्टी सुधारण्यासाठी रिव्हिटल विजन ट्रेनिंग सॉफ्टवेअरची प्रभावीता यावर लक्ष केंद्रित केले आहे। नेक्स्ट आहे, भारतातून इलेक्ट्रिक वाहने निर्यात करणारी पहिली बहुराष्ट्रीय कार उत्पादक कंपनी कोणती बनली आहे? तर याचे उत्तर आहे सिट्रोएन। भारतातून इलेक्ट्रिक वाहने निर्यात करणारी सिट्रोएन ही पहिली बहुराष्ट्रीय कार उत्पादक कंपनी ठरली आहे। एप्रिल 2024 मध्ये फ्रेंच ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी सिट्रोएनने इंडोनेशियाला मेड इन इंडिया EC3 इलेक्ट्रिक वाहनांच्या 500 इलेक्ट्रिक कारची निर्यात केली आहे। सिट्रोएन ही फ्रेंच ऑटोमोबाईल कंपनी आहे। त्याची स्थापना 1919 मध्ये झाली। तर सिट्रोएन इंडियाचे मुख्यालय तिरुवल्लूर, चेन्नई येथे आहे। नेक्स्ट आहे, पिझोइलेक्ट्रिक बोन कंडक्शन हिअरिंग इम्प्लांट बसवणारे देशातील पहिले सरकारी रुग्णालय कोणते आहे? तर याचे उत्तर आहे कमांड हॉस्पिटल, पुणे। कमांड हॉस्पिटल पुणे हे पिझोइलेक्ट्रिक बोन कंडक्शन हिअरिंग इम्प्लांट बसवणारे देशातील पहिले सरकारी रुग्णालय ठरले आहे। पायझोइलेक्ट्रिक बोन कंडक्शन हिअरिंग इम्प्लांट सिस्टीम हे श्रवण क्षमता असलेल्या रुग्णांसाठी, ऐकण्याच्या मिश्रित नुकसान झालेल्या रुग्णांसाठी आणि एका कानाच्या बहिरेपणासाठी एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे। जन्मजात बाह्य आणि मधल्या कानाच्या विसंगतीने ग्रस्त असलेल्या 7 वर्षाच्या पुरुष मुलामध्ये आणि एकल बाजूने बहिरेपणा असलेल्या एका प्रौढ व्यक्तीमध्ये रोपण करण्यात आलेले आहे। श्रवण दोष असलेल्या रुग्णाकडे एक प्रत्यारोपित वैद्यकीय इलेक्ट्रॉनिक उपकरण असू शकते, ज्याला सक्रिय पायझोइलेक्ट्रिक बोन कंडक्शन हिअरिंग इम्प्लांट सिस्टीम म्हणतात। कमांड हॉस्पिटल पुणे ही सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयातील प्रमुख संस्थांपैकी एक आहे। नुकतेच कमांड हॉस्पिटल पुणे यांना सर्वोत्कृष्ट हॉस्पिटल म्हणून रक्षामंत्री ट्रॉफी प्रदान करण्यात आली आहे। नेक्स्ट आहे, 20वी आशियाई कुस्ती स्पर्धा 2024 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे?
तर याचे योग्य उत्तर आहे किर्गिस्तान. 20वी आशियाई कुस्ती स्पर्धा बिश्केक किर्गिस्तान येथे आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा 11 ते 16 एप्रिल 2024 दरम्यान होणार आहे. 20वी आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2024च्या पहिल्या दिवशी भारतीय पुरुष कुस्तीपटूंनी 3 पदके, यामध्ये 1 रौप्य आणि 2 कांस्य पदके जिंकले आहेत. यामध्ये बघा, उदित याने 57 किलो वजन गटात रौप्य पदक जिंकले. अभिमन्यू याने 70 किलो मध्ये कांस्य पदक, विकी याने 97 किलो मध्ये कांस्य पदक. नेक्स्ट आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच WHO अहवालानुसार हेपेटायटिस बी आणि सी च्या बाबतीत भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर याचे उत्तर आहे दुसऱ्या. 9 एप्रिल 2024 रोजी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने जागतिक हेपेटायटिस अहवाल 2024 जारी केला आहे. या अहवालानुसार हेपेटायटिस बी आणि सी च्या बाबतीत भारत चीननंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. या अहवालानुसार 2022 मध्ये 35 दशलक्ष संसर्गासह हेपेटायटिस बी आणि सी च्या प्रकरणांमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जागतिक स्तरावर 254 दशलक्ष लोकांना हेपेटायटिस बी ची लागण झाली होती आणि 2022 मध्ये 50 दशलक्ष लोकांना हेपेटायटिस सी ची लागण झाली होती. व्हायरल हेपेटायटिसच्या बाबतीत 2022 मध्ये भारतात 29.8 दशलक्ष हेपेटायटिस बी आणि 5.5 दशलक्ष हेपेटायटिस सी संसर्ग झाले होते. नेक्स्ट आहे नुकतेच जैन धर्मगुरू लोकेश मुनी यांना कोणत्या देशाच्या राष्ट्रपती सुवर्ण स्वयंसेवक सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर अमेरिका या देशाच्या. भारताचे जैन धर्मगुरू लोकेश मुनी यांना लोककल्याण आणि मानवतेच्या क्षेत्रातील योगदानाबद्दल अमेरिकेच्या प्रेसिडेंट्स गोल्ड व्हॉलेंटियर सर्व्हिस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. लोकेश मुनी हे भारतातील अहिंसा विश्वभारती आणि जागतिक शांतता केंद्राचे संस्थापक आहेत. नेक्स्ट आहे जागतिक सायबर क्राईम इंडेक्स 2024 मध्ये भारताचा क्रमांक काय आहे? तर 10वा क्रमांक आहे. एप्रिल 2024 मध्ये ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि न्यू साऊथ वेल्स विद्यापीठातील तज्ज्ञांनी सायबर गुन्ह्यांबाबत जागतिक सायबर क्राईम इंडेक्स 2024 जारी केला आहे. हा निर्देशांक तांत्रिक उत्पादने, सायबर हल्ले आणि खंडणी, डेटा घोटाळा, मनी लॉन्ड्रिंग यासारख्या घटकांच्या आधारे ठरवण्यात आला आहे. जगभरातील सायबर क्राईम तज्ज्ञांच्या नवीन संशोधनानुसार सायबर गुन्ह्यांच्या बाबतीत भारत 10व्या क्रमांकावर आहे. या निर्देशांकात 100 देशांचा समावेश करण्यात आला होता. बघा, पहिले 5 देश आहेत रशिया, युक्रेन, चीन, अमेरिका, नायजेरिया. तर आपला भारत देश ठरलेला आहे 10वा. नेक्स्ट आहे कोणत्या IITने नुकतेच जलद रोग शोधण्यासाठी नॅनो सेन्सर विकसित केले आहे? तर याचे उत्तर आहे IIT जोधपूर. एप्रिल 2024 मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जोधपूर मधील संशोधकांनी सायटोकिन्स विविध सेल्युलर फंक्शनचे नियमन करणारे महत्त्वपूर्ण प्रथिने त्वरेने शोधण्यासाठी डिझाईन केलेले एक महत्त्वपूर्ण नॅनो सेन्सरचे अनावरण केले आहे. या उपक्रमाचे उद्दिष्ट उशीर झालेल्या निदानामुळे आणि रोगाच्या प्रगतीमध्ये लवकर इशारे न मिळाल्यामुळे होणाऱ्या उच्च मृत्यूदराचा सामना करणे हे आहे. नेक्स्ट आहे नुकतीच बालिका सक्षमीकरण अभियानची नवी आवृत्ती कोणी सुरू केली आहे? तर NTPC लिमिटेडने. एप्रिल 2024 मध्ये NTPC लिमिटेडने बालिका सक्षमीकरण अभियानाची नवीन आवृत्ती सुरू केली आहे. हा कार्यक्रम भारत सरकारच्या बेटी बचाओ बेटी पढाओ उपक्रमाच्या अनुषंगाने आहे. मुलींच्या क्षमतेला चालना देऊन लैंगिक असमानता दूर करणे हा याचा उद्देश आहे. NTPC लिमिटेडने 2018 पासून बालिका सक्षमीकरण अभियान उपक्रम सुरू केला आहे. नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या देशाने प्रथमच आपली जहाज आधारित संरक्षण प्रणाली सी डोम तैनात केली आहे? तर याचे उत्तर आहे इस्रायल. एप्रिल 2024 मध्ये इस्रायलने प्रथमच आपली जहाज माउंट संरक्षण यंत्रणा सी डोम तैनात केली आहे. सी डोम लोहगुमटाचे नौदल रूपांतर, रॉकेट आणि क्षेपणास्त्र धोक्यांपासून संरक्षण करते. यामध्ये रडार डिटेक्शन आणि इंटरसेप्टर्सचा वापर करण्यात आला आहे. नेक्स्ट आहे खनिज बिदेश इंडिया लिमिटेड म्हणजेच काबिलने गंभीर खनिजांसाठी तांत्रिक सहकार्यासाठी कोणाशी करार केला आहे? तर याचे उत्तर आहे वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद आणि खनिज आणि साहित्य तंत्रज्ञान संस्था. एप्रिल 2024 मध्ये काबिलने क्रिटिकल मिनरल्ससाठी तांत्रिक आणि ज्ञान सहकार्यासाठी वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद आणि खनिज आणि साहित्य तंत्रज्ञान संस्था यासह सामंजस्य करार केला आहे. काबिल हा भारत सरकारच्या खाण मंत्रालयाच्या अखत्यारीतील 3 भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, यामध्ये नाल्को, HCL आणि MECL यांचा संयुक्त उपक्रम आहे. नेक्स्ट आहे नुकतेच मुरारीलाल यांचे निधन झाले आहे, ते कोण होते? तर ते सामाजिक कार्यकर्ता आणि पर्यावरणवादी होते.
एप्रिल 2024 मध्ये सामाजिक कार्यकर्ते आणि सर्वोदय आणि चिपको आंदोलनाचे नेते मुरारीलाल यांचे वयाच्या 91व्या वर्षी निधन झाले। ते चिपको चळवळीतील दशोली ग्राम स्वराज्य मंडळाचे अध्यक्ष होते। मुरारीलाल हे आपल्या गावातील नापीक जमीन हिरवीगार करण्यासाठी आणि नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करण्यासाठी नाविन्यपूर्ण मॉडेल तयार करण्यासाठी ओळखले जातात। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले। यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।